गेल्या महिनाभरापासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा द्या अशी मागणी होतीये। धनंजय मुंडे या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेत। मुंडे आणि अजित पवारांची तासभरापासून बैठक सुरू आहे। बीड प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली होती। या हत्येप्रकरणी आणि या हत्येला कारणीभूत आहे असं जे प्रकरण आहे खंडणीचं, त्या सगळ्या प्रकरणी ज्या वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्या वाल्मिक कराडचे आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची भेट घेतली धनंजय मुंडे यांनी। या सगळ्या संदर्भातली आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, कविता, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात जवळपास 45 मिनिटं अजित पवारांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे। अर्थात विषय आहे की धनंजय मुंडे आणि तत्सम संबंधित त्यांच्या लोकांवर जे आरोप केले जात आहेत की धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्याकडनं घेतला जावा आणि त्यांना मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करावी। या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। विशेष म्हणजे आज सर्वपक्षीय बैठक जे आहे शिष्टमंडळ ते राज्यपालांची भेट घेतली। राज्यपालांकडे त्यांनी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे। शरद पवारांनी देखील पत्र पाठवलंय। विरोधक त्यांच्याकडनं प्रचंड दबाव वाढवत आहेत, पण या विरोधकांमध्ये सत्ताधारी बाकावरचे सुद्धा सुरेश धस असतील किंवा जे मोर्चे निघत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अभिमन्यू पवार जे भाजपाचे आमदार आहेत हे उपस्थित राहत आहेत। यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या जात आहेत। एका बाजूला बीडचं आतापर्यंत अंतर्गत राजकारण म्हणून सुरेश धस यांची टीका ही समजू शकत होते तशा स्वरूपातली, पण सुरेश धस ज्या पद्धतीने आक्रमक होत आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आणि चर्चा करतायत। मुळात आत्ताच्या या भेटीमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले गेलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण मुंडे हे अजित पवारांकडे करतायत। यापूर्वी देखील अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं होतं। आज तर छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील हे खुल्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं दिसून येतंय, पण अंतिम निर्णय हा अजित पवार हे पक्षाचे म्हणून नेते म्हणून ते घेणार आहेत। अर्थात कॅबिनेटचे सर्वेसर्वा हे मुख्यमंत्री असतात आणि जर धनंजय मुंडे यांच्या बाबतीत इतर काही निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीसांचा असणार आहे। पण एका बाजूला अलायन्समधल्या मित्रपक्षाचे राष्ट्रवादीच्या नेते म्हणून अजित पवारांची भूमिका फार महत्त्वाची राहणार आहे। धनंजय मुंडेंचं जे काही राजकीय करिअर 2009 पासून जर पाहिलं आपण 10 पासून, तर तेव्हापासून धनंजय मुंडेंच्या कायम पाठीशी अजित पवार राहिलेले आहेत। यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या प्रकरणांमधून धनंजय मुंडेंवर कधी आरोप झाले होते, त्यावेळेस देखील अजित पवार पाठीशी खंबीर राहिले होते। आत्ताची परिस्थिती मात्र अतिशय बिकट होताना दिसतीये। अशातही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात समावेश केलाय, त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे, खातं सुद्धा दिलेलं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये परत एकदा धनंजय मुंडेंच्या बाबतीत काही वेगळा निर्णय घ्यावा लागतोय का अजित पवारांना, आणि जर तो घ्यायचा नसेल तर त्याला समर्थन कशा स्वरूपात करायचं याची सुद्धा चर्चा आत्ताच्या बैठकीत होईल असं म्हटलं जातं। पुढच्या काही वेळातच धनंजय मुंडे बाहेर अजित पवारांच्या दालनातनं येतील। अर्थात अजित पवार किंवा धनंजय मुंडे हे प्रसारमाध्यमांशी बोलतायत का आणि या मुद्द्यावर काही माहिती देतात का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल, कारण धनंजय मुंडे यांनी काही वेळा तरी या सगळ्या संदर्भात माध्यमांशी बातचीत केलेली आहे, पण अजित पवार गेले काही दिवस माध्यमांपासून दूरच आहेत। त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा होते आणि या चर्चेसंदर्भात माध्यमांना काय माहिती दिली जाते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।